पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून महायुतीचे उमेदवार बबन मुकादम, सायली सरक, पायजा बारगजे व रामदास शेवाळे निवडणूक लढवत असून यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता ढोल ताशे घोषणाबाजी करत नागरिकांची थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज तसेच अत्याधुनिक व मूलभूत सुविधांच्या विकास कामाला अधिक बळ देण्यासाठी महायुतीला साथ द्या असे म्हणत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे रामदास शेवाळे यांनी प्रचारात मतदारांना सांगितले। मंदिराचं नाव आहे सप्तशृंगी देवस्थान। त्या मंदिराच्या दारात सांगतो, मी उमेदवारासाठी उभा नाही आहे, मी जनतेसाठी उभा आहे। हे कळंबोली शहरामध्ये मी गेले 30 वर्ष वास्तव करतो आहे आणि कळंबोली शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा मला प्राधान्यानं माहिती आहेत आणि ती ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी शासनाची मूलभूत गरजा पुरवण्याची व्यवस्था आहे महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या कळंबोलीकरांची सेवा करण्याची संधी या कळंबोलीकरांनी मला द्यावी। मग त्याची परतफेड म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे जी कामं मूलभूत गरजा पुरवली आहेत ते सर्व कामं करण्याचा मानस आमच्या सर्व महायुतीच्या सर्व उमेदवारांनी घेतलं। राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे। हे अलायन्स ह्या महानगरामध्ये अनुभवले आहे। आपल्याला सांगू इच्छितो, एखादी नवीन व्यवस्था तयार झाल्यानंतर त्या व्यवस्थेला पाठबळ अर्थकारणामध्ये येण्यासाठी काही कालावधी लागतो। सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा जो कालावधी महानगर माध्यमातून गेला आता कुठंतरी अर्थकारणातून बळकटी येणारी ही महानगरपालिका आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये जर विजन आपलं चांगलं असेल, रोडमॅप आपला चांगला असेल, आपली मानसिकता चांगली असेल तर आपण जे जनतेचे प्रश्न आहेत मला वाटतं ते जर व्यवस्थितपणे मांडले गेले तर ते प्रश्न नक्कीच होतील। कळंबोलीकरांच्या पाठीत खूप अडचणी आहेत। म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे चुकलेलं गणित आहे। 3 मीटर खाली समुद्र सपाटीपासून असलेली ही वसाहत आहे। त्या वसाहतीमध्ये तुम्ही सांगितल्यापेक्षा अनेक समस्या आहेत, परंतु सगळ्या समस्या काही एकसाथ सुटणार नाही, परंतु सोडण्याचा मानस आपल्या सर्व नगरसेवकांनी घेतलेला आहे। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण ज्या वेळेला पुढच्या 5 वर्षामध्ये प्रश्न विचारता तर कदाचित आमचा मानस आहे कर्मचाऱ्याच्या दारात आहे, खोटं बोलणार नाही की आपल्याकडे प्रश्न नसणार आहेत की ह्या समस्या काय असं आमचं सर्वांचा मानस आहे। सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी माझ्या व्यक्तिगत व्यवसायातनं जी छोटी मोठी मदत लागते, मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, अनेक प्रश्न ज्या वेळेला समोर येतात। कोरोनासारख्या महामारीमध्ये माझ्या प्रतिष्ठानं अतिशय बहुमूल्य काम ह्या महानगरीमध्ये केलं आहे। पण ह्या सगळ्या व्यवस्था पुरवत असताना त्या खाजगी व्यवसायातनं आलेल्या माझ्या पैशातनं मी केलं गेलं। परंतु जशी हिंदू रडसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याचा अर्थ असा होता की या शासनाच्या माध्यमातून आपण टॅक्स रुपी ह्या शासनाला जे पैसे देतो त्याच्या माध्यमातून मूलभूत गरजा सोडून घेणारा व्यक्ती खऱ्या अर्थानं त्या सभागृहात जातो। म्हणजे 20% ते राजकारण आणि त्या माध्यमातून येणारा लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी येणाऱ्या कालखंडामध्ये करतील।